हरिओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 12वा, ओवी क्रमांक 50. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती. श्री ज्ञानेश्वर माऊली आता येथे आपल्याला सद्गुरू निवृत्तीनाथांबद्दल सद्भावे कृतज्ञता व्यक्त करत आहेत. सद्गुरू निवृत्तीनाथांनी दयाळू होऊन मला असा काही उपदेश केला, मला असा काही गुरुमंत्र दिला की त्या योगे प्रत्यक्ष परमात्माच माझ्या तळहाटी प्रकट करून दिला. त्या दयाघनाने मला प्रत्यक्ष दर्शन घडविले. नामस्मरणाचा मंत्र त्यांनी सांगितला. त्या योगे सहजच तो श्रीहरी मला प्राप्त झाला. येथे 2 गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. एक म्हणजे गुरुविना परमात्मा ज्ञान अशक्य आहे. अध्यात्मात योगगुरूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुवर श्रद्धा तसेच आपण करत असलेल्या उपासनेवर निष्ठा असावी लागते. भावभावना, श्रद्धा, भक्तीने अपार कष्ट करताना आपल्या योगगुरूवर तितकीच निष्ठा असली पाहिजे. आपण योग्य दिशेने जात आहोत हे सांगण्यासाठी समोर सद्गुरू असावा लागतो. तरच आपण न भरकटता योग्य दिशेने प्रगती करू शकतो. दुसरे म्हणजे नाम घेत ठायी ठायी वस्तू धुंडाळावी लागते. पाऱ्याच्या कणाकणाला परमात्म्याचा ठाव ठिकाणा विचारावा लागतो. असे कण गोळा करावे तेव्हा तो संपूर्ण हाती लागतो. जे नाम घ्यावे ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वस्तूत प्रकट होऊ लागते. प्रत्येक मनुष्य निरखावा तर त्याच्यातील परमात्मा जाणवू लागतो. पुढील पायरी म्हणजे मनुष्येतर प्राणीसृष्टीत पशु, पक्षी, किडे, मुंग्या यामध्ये परमात्म्याचे दर्शन होऊ लागते. त्याही पुढची पायरी म्हणजे वनस्पती सृष्टीत झाडाझाडात, त्याच्या पानापानात, गवताच्या कांडीकांडीमध्ये परमात्म्याचे दर्शन होऊ लागते. ओम तत्सत्त्वम् असि. योगेश्वरा, ह्या विश्वात तूच एकमेव सत्य असून तू आणि मी एकच आहोत हा साक्षात्कार होतो. तो परमात्मा आपल्या हृदयी विराजित आहे याची चाहूल लागते. आपण नाम घेता घेता ध्यानयोगे परमात्मा आपल्या हृदयी अंतःकरणात खोल उतरतो. तो परमात्मा म्हणजे मीच आहे हा साक्षात्कार होतो आणि आपण परमात्मामय होतो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरि ओम.